पण ज्यांनी या गावाच्या विकासाची जी प्रक्रिया आहे याचा अतिशय जवळून आणि सखोल अभ्यास केला आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ज्या डॉक्टर पोळांशिवाय ही स्पर्धा होणं शक्य नव्हती, डॉक्टर अविनाश पोळ. डॉक्टर पोळ. पाणी फाउंडेशननं आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनेक उद्योग क्षेत्रातील लोक, अनेक गावचे श्रमक गायक श्री शान म्हणजे संगीत जगतातले शानही आहेत, राम संपतही आहेत आणि सोनाजी पण आहेत. मी निमंत्रण करतो सई तामणकर यांना की त्यांनी सर्वांनी आपण स्टेजवर यावं. आणि त्याचप्रमाणे आमचे एक विशेष पाहुणे आहेत जे श्रमदानाला सुद्धा दिल्लीवरनं आले होते. ते आहेत ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर वेद प्रताप वैदिक. आपण सर्वांनी कृपया स्टेजवर यावं आणि पुढचे पुरस्कार द्यावेत ही विनंती. स्वागत आहे आपल्या रीमाताई. सर्वांचं. एकंदरीत निवड प्रक्रिया पाहता आघाडीची 9 गावं निवडताना सामना अटीतटीचा झाला. पण अशा 9 गावांव्यतिरिक्त अशी काही गावं होती ज्यांनी सुद्धा दखल घेण्याजोगी जलसंधारणाची कामं केली. आणि म्हणून पाणी फाउंडेशनने या 9 गावांव्यतिरिक्त म्हणजे टॉपची जी 9 गावं होती त्या व्यतिरिक्त अंतिम गुणानुसार अजून पुढच्या 10 गावांना सुद्धा सन्मान करण्याचं ठरवलंय. आणि या 10 कर्तृत्ववान गावांची नावे मी घोषित करतो. त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. मी रीमाताईंना विनंती करते की हा पहिला पुरस्कार त्यांनी द्यावा. पहिलं गाव आहे श्रीपतरायवाडी. आणि आपला पवन जो आपण सिनेमामध्ये पाहिलं होतं त्याला पाणी जमीन पर आणणारा पवन हा आपल्या सोबत आहे. आणि पुढचं गाव आहे शेपवाडी. त्यांचाही सत्कार रीमाताई करतील. थँक्यू रीमाताई. यानंतरचं गाव आहे सेलू अंबा. आणि सत्कार करील सई तामणकर. आणि पुढचं गाव आहे दैठणा राडी. आणि सत्कार करतील राजकुमार हिरानी. दैठणा राडीबद्दल वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी शेतांच्या बांधबंदिस्तीचं खूप सुंदर काम आणि मोठं काम हे श्रमदानातून केलेलं आहे. धन्यवाद. यानंतरचं गाव आहे टेंभुरखेडा. आणि सत्कार राजूजीच करतील. हे विदर्भातील सुंदर गाव आहे.
आणि आपल्या वॉटर कप स्पर्धेत हे गाव अनेक कारणांसाठी खूप गाजलं होतं. थँक्यू राजूजी. आपलं पुढचं गाव आहे पाडळी स्टेशन, जे आपल्या या स्पर्धेतलं सर्वात मोठं गाव होतं. लोकसंख्येच्या दृष्टीने खूप कठीण होतं तिथे काम करणं. आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री राम संपत यांना मी निमंत्रित करतो. धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार आहे बोधेवाडीसाठी. आणि सत्कार श्री राम संपत हेच करतील. धन्यवाद राम संपत. पुढचं गाव आहे रामोशीवाडी आणि सत्कार करतील सोना. आमच्या फेवरेट गायिका सोना आहेत. थँक्यू सोना, अभिनंदन. यानंतरचं गाव आहे सावंगा आणि सत्कार करतील डॉक्टर वेद प्रताप वैदिक. सावंगा गाव हे अत्यंत सुंदर गाव आहे. कमांड एरियात असूनही खूप मोठं काम त्यांनी उभं केलं. त्यांचं अभिनंदन. आणि या 10 पैकी जे शेवटचं गाव आहे ते आहे पोरगव्हाण आणि सत्कार श्री वेद प्रताप वैदिकच करतील. डॉक्टर वैदिक. पोरगव्हाण यांनी छोट्याशा सुरुवातीपासून विलक्षण मोठं काम उभं केलं आणि विदर्भात एक मॉडेल गाव असं त्यांनी उभं केलेलं आहे. धन्यवाद डॉक्टर वैदिकजी. या 10 गावांसाठी माझ्याकडे एक अतिशय आनंदाची बातमी आहे. सांगू का? प्लीज. या 10 गावांचा उत्साह, सचोटी व प्रत्यक्ष काम पाहता या प्रत्येक गावाला जलसंधारणाच्या कामासाठी दिलासा संस्था प्रत्येकी 3 लाख रुपयांचं अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे. या पैशात तुम्ही तुमच्या गावात तुम्हाला हवं असलेलं पाणलोट विकासाचं काम करू शकता. त्याचा खर्च थेट दिलासा संस्थेकडून केला जाईल आणि यासाठी मी दिलासा संस्थेचे ट्रस्टी श्री मधुकर धस आणि देणगी देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून मी आभार मानतो. पुरस्कार आपण बसलात तरी चालेल. मान्यवरांनी बसून घ्यावा. आता आपण या पुरस्कारांच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलोय. वळूया आघाडीच्या 9 गावांकडे, ज्या गावांना आपल्या परीक्षकांनी बीड जिल्ह्यातील राडीतांडा आणि वरुड जिल्ह्यातील वाठोडा. बीड जिल्ह्यातील अतिशय सन्मानपूर्वक आमंत्रित करूया 3ऱ्या क्रमांकाचा पहिला मानकरी राडीतांडा या गावाच्या सगळ्या प्रतिनिधींना. राडीतांडाच्या गावकऱ्यांनी पुढे यावं. राडीतांडाला गावा मिळत आहे 3ऱ्या क्रमांकासाठी असलेल्या धनराशीची निम्मी रक्कम
म्हणजेच 10 लाख रुपये. राडी तांड्याच्या वीर गावकऱ्यांनी हा सलाम घ्यावा. दे हॅव रिचली डिझर्वड इट. म्हणजे त्यांचं एवढं मोठं काम आहे. अख्खा महाराष्ट्राला तुमच्यावर अभिमान आहे. पंचेचाळीस दिवसात स्वतःच्या गावाची ओळख बदलून टाकणाऱ्या, पाणलोट विकास करून स्वतःच्या गावाला टँकर मुक्त करणाऱ्या राडी तांडा गावाला पाणी फाउंडेशनचा सलाम आणि मनपूर्वक अभिनंदन. आता मी आमंत्रित करते 3ऱ्या क्रमांकाचं दुसरं मानकरी गाव वाठोडाच्या नागरिकांना. वाठोडा गावालाही मिळत आहे 3ऱ्या क्रमांकासाठी असलेल्या धनराशीची निम्मी रक्कम पुरस्कार म्हणजे 10 लाख रुपये. वाठोडा गावचे बाकी नागरिक इथे उभे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातर्फे तुम्हाला सलाम. खूप खूप अभिमान आहे आम्हाला तुमच्याबद्दल. आणि विदर्भात एक मॉडेल गाव वाठोडा एक त्यांनी निर्माण केलेलं आहे. अतिशय नियोजनबद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं जलसंधारणाचं काम करून स्वतःला पाणीदार करणाऱ्या वाठोडा गावाला पाणी फाउंडेशनतर्फे कुर्निसाद आणि मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद मित्र हो. हा सोहळा संपूच नये अशी आपल्या सगळ्यांचीच भावना आहे. असेच आपल्याला सगळ्यांचं कौतुक करायला मिळू दे. आपल्या टाळ्या थांबूच नयेत असं हे काम आहे. धन्यवाद धन्यवाद. आता 3च गावं शिल्लक आहेत. खापरटोन, वेळू आणि जायगाव. आणि बक्षीस फक्त 2. हो. मी विनंती करते आपल्या आमिर भाऊंना की त्यांनी स्पर्धेचं 2ऱ्या क्रमांकाचं 30 लाख रुपयांचं बक्षीस पटकावणारं गाव कोणतं आहे सावकाश सावकाश हे जाहीर करावं आणि त्यांना सन्मानित करावं. दूसरा पुरस्कार जो है ये भी 2 गांव में बांटा जाएगा. पहले मैं एक गांव का नाम लूंगा, वो गांव ऊपर आएगा. बाद में मैं दूसरे का नाम लूंगा. तो पहला गांव है सतारा का जायगांव. अतिशय सन्मानपूर्वक आमंत्रित करूया 2ऱ्या क्रमांकाचं पहिलं मानकरी गाव जायगाव. जायगाव या गावाला मिळत आहे 2ऱ्या क्रमांकासाठी असलेल्या धनराशीची निम्मी रक्कम म्हणजेच 15 लाख रुपये. 15 लाख रुपये. सगळे मतभेद विसरून गाव जर एकजूट झालं तर पाण्याला गावात थांबावंच लागतं हे सिद्ध करणारं जायगाव. जायगावला पाणी फाउंडेशनचा सलाम आणि मनापासून अभिनंदन. धन्यवाद अभिनंदन. काउंटडाऊन सुरू झालंय. आता 2च गावं शिल्लक आहेत. और अब सेकंड प्राइज जो दूसरा गांव जो बांटेगा उसका नाम मैं ले रहा हूं.
ये नीट लिहिलं नाहीये का? अशी उत्कंठा शिगेला पोचवू नका. सेकंड प्राइज जो दूसरा गांव है जिसको मिला है उसका नाम है बीड़ से खापरटोन. अतिशय अभिमानानं आमंत्रित करूया दुसऱ्या क्रमांकाचं गाव असलेलं खापरटोन. खापरटोन गावाला मिळत आहे दुसऱ्या क्रमांकासाठी असलेल्या धनराशीची अर्धी रक्कम पुरस्कार म्हणजेच 15 लाख रुपये. खापरटोनच्या वीर गावकऱ्यांना आपला सलाम. डोंगरात वसलेलं सर्व प्रकारचे पाणलोट उपचार जिथे पाहायला मिळतात असं खापरटोन गाव पाणलोट विकासाच्या आधारावर महाराष्ट्राच्या नकाशात भविष्यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करेल यात शंका नाही. खापरटोन गावाला पाणी फाउंडेशनचा सलाम आणि मनपूर्वक अभिनंदन. असा मेळावा मी तरी न भूतो न भविष्यती पाहिलेला आहे. अभिनंदन अभिनंदन. आणि आता सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2016चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ज्यांनी फक्त 45 दिवसात जलसंधारणाची इतकी भव्य आणि सरस कामगिरी केली की स्पर्धक असलेल्या 116 गावांमधून या गावानं 50 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं आहे. मी विनंती करते आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना की त्यांनी पाणलोट विकासाचा आदर्श अख्ख्या महाराष्ट्रासमोर ठेवणाऱ्या या विजेत्या गावाचं नाव घोषित करावं आणि त्यांचा सन्मान करावा. सांगा काही अंदाज, गेस? वॉटर कपचे पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत वेळू, जिल्हा सातारा. वेळू गावाला मिळत आहे 50 लाख रुपये. कृपया सर्वांनी थोडं साईडला यावं. सर्वजणांना फोटोग्राफमध्ये येता येईल. सुंदर ट्रॉफी आणि 50 लाख रुपये हे वेळूला मिळत आहेत. पण सर्वात महत्त्वाची भेट अर्थात पाण्याचीच आहे. काय सुंदर आहे, पाण्याचा थेंब आहे. आणि 116 गावांनी ज्यांनी हे काम केलंय त्या प्रत्येकाला पाण्यामार्फत बक्षीस तर मिळालं आहेच आणि पुढच्या वर्षी
जी सर्व गावं या स्पर्धेत येतील त्या सर्व गावांनी ही भव्य दिव्य ट्रॉफी जरूर पाहावी. ही ट्रॉफी पुढच्या वेळी तुमच्या हातात असू शकते. या आनंदात धनादेश घ्यायला विसरू नका. आमिर शोधतायत तुम्हाला. सर्वांनी आता स्थानापन्न व्हावे ही विनंती. स्थानापन्न व्हावे ही विनंती. अभिनंदन. आपण अभिनंदन मित्र हो. आमिरजींशी नंतर बोलालच. धन्यवाद सर. प्लीज स्थानापन्न व्हावं. अभिनंदन. अभिनंदन मित्र हो. आभारी आहोत. थँक्यू सर. आपण सर्वांनी हा जल्लोष, या आरोळ्या आणि हे चिअरिंग थांबूच नये अशी आपल्या सगळ्यांचीच भावना आहे. सीएम सर, आमिरजी, किरण, आपणही स्थानापन्न होऊ शकता. आपणही स्थानापन्न होऊ शकता. वेळूच्या ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. आपण सर्वांनी ऑडियन्समध्ये काहीही वाटू नये. सर्वांनी स्थानापन्न व्हावं प्लीज. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी महानोरांच्या ओळी ऐकल्यात का? त्या ऐकल्या असतीलच, पण आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा. सूर्यनारायणा नित नेमान उगवा, सूर्यनारायणा नित नेमान उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, ओंजळीन भरू देगा पाखरांच्या चोची, दुःखात पंखाना सो सावली मायेची, आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तू कोबाचे, तुझ्या पालखीला शब्द बांधू तू कोबाचे. वाह, क्या बात है, क्या बात है. अजून काय वेगळे शब्द असतात आपल्या अंतःकरणात अशा क्षणी. ही प्रार्थना तुमच्या, आमच्या, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयात सतत तेवत राहो आणि आपला महाराष्ट्र लवकरात लवकर दुष्काळमुक्त होवो ही निसर्गाचरणी, ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचेच लोकप्रिय अभिनेते आणि आता मला त्यांचा परिचय अभिनेत्यापेक्षा एक समाज परिवर्तन करणारा कार्यकर्ता म्हणून द्यावासा वाटतो. ते श्री आमिर खान, किरणराव, सत्यजित, पाणी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ सनदी अधिकारी, उद्योग जगतातील सर्व नामवंत मंडळी,
सिनेजगतातील नामवंत मंडळी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि ज्यांनी हा वॉटर कप खऱ्या अर्थानं साकार केला आणि ज्यांचा उल्लेख मगाजी सत्याने वॉटर कपचे हिरो आणि हिरोईन म्हणून केला, अशा सगळ्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 69 वर्ष पूर्ण होऊन आपण 70व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. परकीय आक्रमकांपासनं भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण आमच्या जीवनामध्ये भेडसावणाऱ्या समस्यांपासनं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं का, अशा प्रकारचा प्रश्न हा वारंवार आपल्याला विचारावा लागतो. आणि म्हणून आता स्वातंत्र्याची जी लढाई सुरू झाली आहे ती स्वराज्याकडनं सुराज्याकडे, आणि सुराज्याकडची ही लढाई, ज्याचा या ठिकाणी उल्लेख झाला, आपल्या सगळ्यांना लढायची आहे. ती एकत्रितपणे या लोकशाहीने आपल्याला जे शस्त्र दिलं, या संविधानानं आपल्याला जे शस्त्र दिलं, ते शस्त्र लोकसहभागाचं, लोकांनी लोकांकरता लोकांसाठी चालवलेली व्यवस्था, या व्यवस्थेतले लोकच कुठे होते हे आपल्याला लक्षात येत नव्हतं. मग अशी उल्लेख झाला, पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम अनेक वर्ष आपण केला, पण या कार्यक्रमामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा म्हणणारे होते, पण त्याच्यामध्ये जनता नव्हती, लोक नव्हते, लोकसहभाग नव्हता. बंधारे झाले, पण ते कुठे आहेत कोणालाच माहिती नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये जुने किती स्ट्रक्चर्स आहेत याचं मॅपिंग करायचं ठरवलं, तर एकट्या सोलापूरमध्ये 6000 स्ट्रक्चर्स हे त्या ठिकाणी सापडले, पण ते निरुपयोगी होते, कारण आपण त्याच्यामध्ये लोकसहभाग घेतला नव्हता, ते समाजाने तयार केलेले नव्हते, आणि त्यामुळे समाजाला त्याचं महत्त्व देखील माहिती नव्हतं. आणि ज्यावेळी कामं ही केवळ कुठेतरी ठेकेदार गुत्तेदार यांच्या माध्यमातून होतात, त्यावेळी त्याची ओनरशिप ही कधीच समाजाची राहत नाही, आणि ती कामं ही शाश्वत होत नाही. आणि म्हणून शाश्वत विकासामध्ये लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण आपली जीवन पद्धती बदलत नाही, मग अशी डॉक्टर अविनाश पोळ म्हणाले हे अतिशय सत्य आहे की ज्या प्रकारे त्यांनी हे काम करून दाखवलं आणि आपल्या कामातनं त्यांनी इन्स्पिरेशन निर्माण केलं, आणि मग एकदा गावाला ही सवय लागली, तर ती सवय केवळ पाण्यापुरतं मर्यादित राहत नाही. मग ती गाव स्वच्छ करायचं असेल, गाव आरोग्यदायी करायचं असेल, गाव शिक्षित करायचं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये ही सवय आपल्या कामी येते. आपण जर बघितलं तर खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये खूप मोठी ताकद आहे. आपण रामायणाचं उदाहरण बघतो. खरं म्हणजे आपण असं मानतो की प्रभू श्रीराम हे देव होते. मग रावणाच्या असुरी शक्तीचा नायनाट करण्याकरता त्यांनी युद्ध का केलं? आपण तर असं म्हणतो की देवाला चमत्कार देखील करता येतो. मग त्यांनी एक चमत्कार केला असता आणि रावणाचा नाश केला असता तर एवढं रामायण घडायची आवश्यकता काय होती? पण तो असुरी शक्तीला संपवण्याचा शाश्वत उपाय नव्हता. असुरी शक्तीला संपवण्याचा शाश्वत उपाय हा होता की समाजातल्या छोट्या व्यक्तीचं पौरुष जागृत करून त्याच्या मनामध्ये ही संकल्पना उभी राहिली पाहिजे की रावणाचा विनाश हा मी देखील करू शकतो. तो विनाश करण्याकरता रामाची केवळ आवश्यकता नाही आहे, तर माझ्या भरोशावर हा विनाश होऊ शकतो. आणि ज्यावेळी समाजातलं हे पौरुष जागृत होतं, ज्यावेळी अतिशय सामान्य लोकांना त्या ठिकाणी वनवासी बंधूंना प्रभू श्रीरामांनी जमा केलं आणि त्यांच्या मनातलं पौरुष जागृत करून सांगितलं की असुरी शक्तीचा विनाश तुम्ही करू शकता, तुमच्यात ही ताकद आहे, तुमच्यात ही शक्ती आहे. आणि मग कितीही प्रबळ अशा प्रकारची शक्ती असली तरी सामान्यातला सामान्य माणूस त्याचा कसा विनाश करू शकतो हे आपण प्रभू श्रीरामांकडनं शिकलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी ही शपथ घेतली की मी स्वराज्य निर्माण करेल आणि स्वराज्याची निर्मिती करण्याकरता एकीकडे अतिशय मोठ्या पगारावर मोठी सेना असलेले मुघल सम्राट होते, अनेक देशाचे सेनापती ज्यांच्या सेनेमध्ये होते,
प्रोफेशनल अशा प्रकारची जी सेना होती, अशी एक सेना जी लाखाची सेना होती, आणि दुसरीकडे 6 महिने शेतीमध्ये मेहनत करणारे आमचे छोटे छोटे शेतकरी होते, आमचे छोटे छोटे शेतमजूर होते. आणि या लोकांना एकत्रित करून 12 बलुतेदारीतल्या 18 पगड जातींना त्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जागृत केलं. आणि त्यांना सांगितलं, अन्याय सहन करण्याकरता तुम्ही जन्माला आलेले नाही, अन्यायाचा प्रतिकार करण्याकरता तुम्ही जन्माला आले आहे. आणि हे मुघल साम्राज्य किती मोठं असलं तरी स्वराज्य महत्त्वाचं असतं, ती आपली शक्ती असते, ते आपलं राज्य असतं, आणि त्याकरता लढण्याचं ध्येय तुम्ही बाळगलं पाहिजे. आणि ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या सामान्य मावळ्यांमधलं पौरुष जागृत केलं, एक वेळचं जेवण जेवून आणि प्रसंगी उपाशी राहून देखील स्वातंत्र्याची स्थापना ही त्या ठिकाणी करण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. महात्मा गांधींनी सामान्य माणसाला मिठाचा सत्याग्रह, किती छोटीशी बाब होती, पण ज्यावेळी मीठ उचलून त्यांना सांगितलं की केवळ मिठाचा हा विषय नाही, हा स्वाभिमानाचा विषय आहे. आणि समाजातला अतिशय छोट्यातला छोटा व्यक्ती ज्याने कधी इंग्रजी साम्राज्याशी लढण्याचा विचारच केला नसेल, असा छोट्यातला छोटा व्यक्ती देखील उभा राहिला आणि त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. आणि एका सत्याग्रहानं संपूर्ण देश हा पेटून उठला. समाजातलं पौरुष जागृत करावं लागतं. आणि जेव्हा समाजातलं पौरुष जागृत होतं त्यावेळी तोच समाज हा परिवर्तन घडवत असतो. खरं म्हणजे या सगळ्यांना आपण युगपुरुष म्हणतो, कारण त्या युगाचा युगधर्म त्यांनी तयार केला आहे. आणि आजच्या युगाचा युगधर्म काय आहे, तर तो युगधर्म या महाराष्ट्रामध्ये दुष्काळातनं मुक्ती मिळवणं हा आमचा युगधर्म आहे. याकरता आज आम्हाला लढाई लढायची आहे. आज जी स्वातंत्र्याची लढाई आहे ती लढाई ही या दुष्काळाच्या विरुद्ध आम्हाला लढायची आहे. आणि 2019 पर्यंत दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न हे आपल्याला निश्चितपणे पूर्ण करायचं आहे. आज खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम सुरू झालं. आणि पोपटराव पवार या ठिकाणी आहेत, अण्णा हजारे आहेत, सुरेश आपले खानापूरकर आहेत, की ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं या कामाची सुरुवात केली. डॉक्टर अविनाश पोळ आहे आणि दीपस्तंभासारखी ही मंडळी काम करत होती. पण आज मला आनंद आहे की त्यांच्या या सगळ्या प्रेरणेनं इतक्या मोठ्या प्रमाणात आता सर्व लोक या संपूर्ण कामामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले आहेत. आता केवळ दीपस्तंभ शोधावे लागत नाही, तर अनेक दीपस्तंभ आणि गावच्या गावं या संपूर्ण कामामध्ये त्या ठिकाणी आले आहेत. आज राजेंद्र सिंगजींसारखे ज्यांना आपण वॉटरमॅन म्हणतो ते या